आज आपल्या भारत देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिलं जातं। 26 जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळालाय। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी ओळख भारताची आहे। विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत। तरीही भारतातील लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत। राष्ट्रीय एकता देशात टिकून आहे। प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे। दिल्ली, मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतोय। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय सर्वत्र देशभरामध्ये राज्यभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उत्साह पाहतोय, आपण कुठे आहात आणि तिथली परिस्थिती? नक्कीच नीलम, आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि एकंदर या संपूर्ण दिवसाचं निमित्त साधत कुठेतरी संपूर्ण अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण ज्याला म्हटलं जातं त्या दिवसाचं निमित्त साधत कुठेतरी आज मुंबईत देशभरात कार्यक्रम आहेत। मुंबईत सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत। मुंबईत सुद्धा दादर येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये शासकीय जो मुख्य कार्यक्रम आहे तो देखील पार पडणार आहे। राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण जो आहे तो कार्यक्रम पार पडणार आहे आणि एकंदर अगदी विशेष बाब म्हणजे जर म्हटली तर कुठेतरी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिला प्रजासत्ताक दिन आहे। त्यामुळे हा अत्यंत वेगळा आणि आगळा अशा प्रकारचा दिन असणार आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण अभिभाषणामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। त्या संपूर्ण अभिभाषणात राज्यपाल नेमकं काय नमूद करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजचा दिवस अत्यंत वेगळा आहे, महत्त्वाचा आहे। राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या याचे वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे आजच्या दिवसात नेमकं काय काय भाषणं होतात, राज्यपाल आपल्या भाषणात नेमकं काय काय मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि यासोबतच अगदी शिवाजी पार्क मैदानामध्ये मुख्य कार्यक्रम जो आहे तो पार पडल्यानंतर अगदी जी मुख्य कार्यालय आहेत, अगदी मंत्रालय असेल, रेल्वेचं मुख्यालय असेल, पालिका मुख्यालय असेल, अगदी मुंबई उच्च न्यायालय असल्याच्या संपूर्ण सगळ्याच ठिकाणी ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। नीलम जी, नक्कीच आपण पाहतोय आज मोठ्या प्रमाणात सगळीकडे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त असणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, संपूर्ण मुंबईमध्ये आज कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा संपूर्ण कडेकोट बंदोबस्त आहे। अगदी नाक्यावरती पोलीस उभे आहेत। त्यासोबत जिथे जिथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तिथे सुद्धा पोलीस बंदोबस्त आपल्याला तैनात केलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण मुंबई ही सध्या पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सध्या आपला जो प्रजासत्ताक दिन आहे तो साजरा करत आहे आणि एकंदरीत संपूर्ण दिवसाचं महत्त्व साधत कुठेतरी पोलीस मुख्यालयात सुद्धा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण दिवसानिमित्त प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। नीलम जी, आपण म्हणतो की मुंबई ही चमकणारी मुंबई असते। अशा वेळेस प्रजासत्ताक दिनी आता कशा प्रकारे विद्युत रोषणाई मुंबईमध्ये केलेली आहे? नक्कीच नीलम, एकंदर मंत्रालयाचं मुख्य कार्यालय असेल, मंत्रालयाची जी मुख्य इमारत आहे ती इमारत असेल किंवा पालिकेचं मुख्य इमारत असेल, त्यासोबतच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जी मुख्य इमारत आहे या तीनही मुख्य इमारतींवरती सध्या तिरंगी अशी रोषणाई आपल्याला केली पाहायला मिळत आहे। त्यामुळे या रोषणाईचं कुठेतरी एक वेगळी चमक आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रत्येक जण अगदी मुंबईकर असेल किंवा मुंबईतून बाहेर येणारा जो पर्यटक आहे तो स्वतः तिथं येऊन सेल्फी घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या दिवसाचं महत्त्व साधत कुठेतरी या प्रत्येक ठिकाणी तिरंग्याच्या निमित्ताने तिरंगा अशा प्रकारे रोषणाई केलेली आहे। त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधत आधी तिरंगा जी रोषणाई आहे ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे। जी, नक्कीच धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।